नमस्कार. मी आज तुम्हाला मुगाच्या डाळीचा डोसा सांगणार आहे. लुसलुशीत असा मऊसूद डोसा. त्याच्यासाठी साहित्य बघूया का आपण. हे मुगाच्या डाळीचं पीठ आहे. अख्ख्या मुगाचं पीठ आहे. ते पीठ कसं तयार करायचं ते सांगते. पहिल्यांदा 1 किलो मूग घेतलेले आहे, हिरवे अख्खे मूग, आणि त्याला 1/2 किलो तांदूळ. ते एकत्र मी दळून आणलेलं आहे आणि मग त्याचं पीठ तयार केलेलं आहे. पीठ मऊसूद बारीकच दळलेलं आहे, जाड नाही दळलेलं आहे. आता साहित्य त्यासाठी लागणार आपल्याला मीठ, धणे जिरे पावडर, हळद, लसूण, मिरची, एक छोटासा कांदा आवडीनुसार, टोमॅटो आवडीनुसार, आणि कोथिंबीर. तेल आपल्याला डोश्यासाठी लागणार आहे. आता आपण काय करणार आहोत. कांदा, टोमॅटो, मिरची आवडीनुसार घ्या. मी 3 घेतलेले, आणि थोडा लसूण. हे आपण पेस्ट करून घेणार आहे बारीक चांगली मिक्सरमध्ये. आता मी हे पीठ भिजवायला सांगणार आहे तुम्हाला. 1 चमचा घेतलं तर 2 डोसे होतात. पीठ फुलतं, त्यामुळे जसा अंदाज असेल तसं घ्यायचं आपण. मी 2 चमचे घेतले आहेत. त्यात आता ही पेस्ट टाकणार आहोत आपण. मी तवा तापवायला ठेवलेला आहे, गरम करायला. थोडी हळद, धने जिरे पावडर आणि मीठ. आता हे मिक्सरचं भांडं मी धुवून हे पाणी यात टाकणार आहे. चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं. पीठ भिजवताना एकदम गाठी झाल्या नाही पाहिजे, मऊसूद पीठ झालं पाहिजे. पीठ भिजवलेलं आहे. अशा पद्धतीने एवढं पातळ भिजवायचं, खूप घट्ट नाही भिजवायचं. घट्ट भिजवलं तर पसरवता येत नाही. आता थोडी कोथिंबीर टाकणार आहे मी चवीनुसार. आपला तवा तापलेला आहे, तव्याला तेल लावते मी. आपला तवा छान तापलेला आहे. आता डोसा टाकून आपण पसरवायचा. थोडंसं तेल टाकायचं वरतून. डोसा छान तयार झालेला आहे. खरपूस भाजून घ्यायचा दोन्ही बाजूने.
खालच्या बाजूने वरच्या बाजूने दोघी बाजूने लाल छान खरपूस भाजलेला आहे. एकदम मऊ लुसलुशीत असा डोसा तयार होतो. हा डोसा आपल्याला लहान मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांना खायला छान वाटतो. याच्याबरोबर तुम्ही लोणचं घ्या, टोमॅटो सॉस घ्या किंवा पुदिन्याची चटणी तयार करा, ती घ्या. कसा झाला ते मला सांगा. धन्यवाद.